नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज। दीप तारांगण क्रिएशन मुंबई आयोजित चित्रपट नाटक साहित्य चळवळ पुरस्कार सोहळा 2025 अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली केशवराव गोरे स्मारक सभागृह गोरेगाव मुंबई येथे पार पडला। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कवयित्री तथा उपआयुक्त महाराष्ट्र शासन पुणे येथील अंजली ढमाळ, नाटककार शफाअत खान, ज्येष्ठ नाटककार लेखक कवी प्रेमानंद गजवी, डॉक्टर अनिल बांदिवडेकर, दीपक राज्याध्यक्ष उपस्थित होते। पंडित सत्यदेव दुबे पुरस्कार अभिनेत्री शुभांगी भुजबळ, तसेच साहित्यिक भाऊपाध्ये पुरस्कार कवी सायमन मार्टिन आणि प्राध्यापक गोपाळराव दुखंडे सांस्कृतिक कार्यकर्ता पुरस्कार सावंतवाडी येथील सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांना नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप तारांगणच्या दीपा सावंत, तसेच पुरस्कार सोहळा यशस्वी होण्यासाठी नाट्य सिनेलेखक दिग्दर्शक उदय जाधव, स्वप्नील जाधव, निलेश बेहरे, सुशांत पवार आणि वेदांत खोत यांनी मेहनत घेतली। यावेळी मान्यवर, शुभेच्छुक, हितचिंतक, कार्यकर्ते, साहित्यिक, नाट्य सिने क्षेत्रातील कलावंत, रसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव, मुंबई। दीप तारांगण क्रिएशन्सने आज जो पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम मुंबईमध्ये केला तो अत्यंत नेटका आणि चांगल्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वक्ते आणि ज्यांना पुरस्कार लाभला त्या सगळ्यांनी आपलं मनोगत जे मांडलं ते मला आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं वाटलं। कवी अजय कांडर यांनी सुद्धा आपल्या मनोगतातून ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे छोटे छोटे उपक्रम सर्वत्र व्हायला हवेत आणि या उपक्रमातून माणसांनी मोकळेपणाने बोलायला हवं। नमस्कार, मी दीपा सावंत खोत। दीप तारांगण क्रिएशन तर्फे आज चित्रपट नाटक साहित्य चळवळ पुरस्कार पहिले पुरस्कार दिले गेले। आज मनस्वी आनंद होतोय की जे पडद्याच्या मागे राहून काम करतात त्यांना आम्ही पुढे आणले आणि त्यांना पुरस्कारातर्फे गौरवले। पण ह्या माणसांचं कार्य एवढं मोठं आहे की खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण ते नेहमी पडद्याआड राहून काम करतात आणि ही चळवळ आम्ही अशीच पुढे चालत राहणार आहे ही आणि आम्ही ठेवणार आहोत आणि जे जे अथक परिश्रम करणारे लोक आहेत त्यांना आम्ही पुढे आणून त्यांना गौरवित करणार आहोत, जेणेकरून त्यांचंही मनोबल वाढेल। तर ह्या कार्यात आपणा सर्वांची साथ हवी। थँक्यू सो मच। दीप तारांगण क्रिएशन्स मुंबई ही जी चित्रपट नाटक आणि साहित्य चळवळ आणि या चळवळीच्या माध्यमातून पुरस्कार जे नाटकासाठी असेल, कार्यकर्ता म्हणून असेल, या पद्धतीने हा जो उपक्रम जी संस्था करते आहे आणि कणकवलीमधून मुंबईसारख्या शहरामध्ये येऊन इथे काही वेगळे उपक्रम सुरू करणं आणि महत्त्वाचे वैचारिकता साहित्याला आवश्यक असते आणि त्या निमित्तानं त्या पद्धतीची माणसं उभी करणं, आधुनिक काळाच्या बरोबर आधुनिक माणसांचा विचार घेऊन जाणे, माणसांनी माणसांसाठी जोडणारं एक नातं असतं, असं काम ही चळवळ करत असते। पुरस्कार हे एक निमित्त असतं आणि पुरस्काराच्या निमित्तानं काय होईना एका मानवी विचारांनी सगळी माणसं एकत्र येतात, ही अतिशय महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे। अजय कांडर सारखा एक महाराष्ट्रातला महत्त्वाचा कवी आणि त्यांच्यावर असणं काम करणाऱ्या त्यांची सगळी जी टीम यांच्याबद्दल खूप आनंद होतोय। आज या कार्यक्रमाला उपस्थित राहताना एक वेगळ्या प्रकारची चळवळ इथे रुजते आहे आणि ही सातत्यानं ही चळवळ मोठी होत जावं अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। दीप तारांगण क्रिएशन यांनी चित्रपट, नाटक, साहित्य आणि चळवळ अशा 4 महत्त्वाच्या विषयांना समोर ठेवून हा जो कार्यक्रम ते राबवत आहेत त्यासाठी प्रथम मी खूप शुभेच्छा देतो। या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत
म्हणजे साहित्य चळवळ आणि चित्रपट नाटक, तर त्यांच्यावर फोकस करून त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुढे आणायचं आणि सर्वांना सोबत घेऊन जात धर्म पंथ असं काही कोणतीही गोष्टीला महत्त्व न देता त्यांनी हे कार्यक्रम असंच सतत जर चालू ठेवलं तर ह्या चळवळीला खूप यश येईल असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार, मी शुभांगी भुजबळ. आज केशव गोरे स्मारक गोरेगाव इथे एक सुंदर एक कार्यक्रम संपन्न झाला. दीपतारांगण क्रिएशन्स तर्फे पुरस्कार सोहळा इथे आयोजित केला गेला होता, ज्यामध्ये चित्रपट, नाटक, साहित्य आणि चळवळ या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल पुरस्कार दिले गेले, त्यांचा सन्मान केला गेला. ज्याच्यामध्ये मधुकर मातोंडकर सर होते, कवी सायमन मार्टिन होते आणि पंडित सत्यदेव दुबे यांच्या नावानं पुरस्कार आज मला इथे प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल अर्थातच आयोजन समितीतले सगळेजण आणि निवड समिती, ज्याच्यामध्ये प्रेमानंद गजवी सर होते, दीपक राजाध्यक्ष सर होते, उदय जाधव सर होते, त्या सगळ्यांबद्दल खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि अर्थातच माझ्यासाठी आज हा सगळा आनंद द्विगुणित होणारा अजून क्षण म्हणजे हा पुरस्कार ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला घडवलं, असे मुंबई विद्यापीठात मला शिकवायला होते ते शफात खान सर, त्यांच्या हस्ते हा पुरस्कार आज मला मिळालेला आहे. त्यामुळे अर्थातच हा आनंद जास्त मोठा आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करताना एक जाणीव सतत मनात होती की हा पुरस्कार, मी जी नाटकं केलीत, मी जे काम करते आहे ते काम कुठेतरी समाजाप्रती माझं भान जपणारं काम आहे आणि त्याच्यामुळे हा पुरस्कार मला दिला जातोय. त्यामुळे आता खरं तर ती जबाबदारी वाढल्याचं जाणीव होती आहे. त्यामुळे कुठलंही काम करताना की आपण समाजाचं एक देणं लागतो हे भान सतत मनात ठेवायला हवंय. अर्थात सावित्रीचे प्रयोग सुरूच आहेत, ते अधिक जोमानं करेन ह्याच्या पुढे आणि जे कुठलं काम हाती घेईन त्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक आणि इतरांना देण्याची भूमिका त्यात असेल याचं मी भान ठेवेन. धन्यवाद. नमस्कार. दीपतारांगण क्रिएशन्स या संस्थेकडून देण्यात येणारे चित्रपट, नाटक आणि साहित्य चळवळ पुरस्कार हे आत्ता नुकतेच देण्यात आले आणि हा खरोखर खूप चांगला उपक्रम आहे. कारण हे पुरस्कार ज्या व्यक्तींना देण्यात आलेले आहेत त्यातून असं जाणवलं की जे लोकांच्या समस्यांना वाचा फोडत आहेत आणि लोकांना कशा पद्धतीनं या आव्हानांचा सामना करता येईल, रोजच्या जगण्यातल्या आव्हानांचा सामना करता येईल यासाठी बळ देणारं काम त्यांच्याकडून होत आहे. यासाठी हे पुरस्कार दिले गेले. केशवराव गोरे स्मारक ट्रस्टने आतापर्यंत नेहमीच समाजाभिमुख भूमिका घेतलेली आहे. समाजामध्ये तळागाळातल्या लोकांसाठी धडपडणाऱ्या अनेकांसाठी पाठबळ पुरवलेलं आहे. त्यामुळं केशवराव गोरे स्मारक ट्रस्ट आणि दीपतारांगण क्रिएशन्स यांना मी खूप शुभेच्छा देते, त्यांचं खूप अभिनंदन करते. आणि अजय कांडर जे ज्येष्ठ कवी म्हणून सगळ्यांना परिचित आहेतच, परंतु तळ कोकणामध्ये आणि तसंच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र जिथं जिथं चांगलं साहित्य निर्माण होत आहे, लोकांच्या प्रश्नांना शब्द दिले जात आहेत आणि फक्त मनोरंजनासाठी नव्हे तर समाजासाठी जे साहित्य निर्मिती करतात अशा सगळ्यांना पुढे आणण्याचं काम अजय कांडर यांनी केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देते आणि हे काम असंच पुढे चालू राहू देत यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.